पंच दर्शवतात की सामन्याला सुरुवात होते. षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी जयेश किनी आपल्याला पाहायला मिळेल आणि पहिलं षटक डाव्या हाताचा गोलंदाज राऊंड विकेटने हाताळतोय. षटक क्रमांक पहिलं बेस्ट ऑफ लक बोट टीम. इथून आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर झेल उडाला होता. क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही. चेंडू निर्धाव निघून जातोय. चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर जयेश किनी. साखरे गावामध्ये कुठल्याही प्रकारची स्पर्धा असू द्यात, जर चांदीप संघ असेल तर संतोष मळवी हे आपल्याला पाहायला मिळतात. कारण साखरे गाव हे त्यांचं सासर आहे आणि इथे जो त्यांना मान सन्मान मिळतोय तो थोडा वेगळा असतो. इथून आपण बघतोय चांगला चेंडू होता. चांगल्या चेंडूला मात्र व्यवस्थितरित्या खेळून काढलाय. एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिली धाव धावफलकावर लागली गेली. षटक क्रमांक आपण बघतोय. 2 चेंडूचा खेळ होताना आई गावदेवी माझीवली ब एका धावेवर खेळते. इथून जयेश किनीच्या अगेन्स्ट मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न दिसतोय, परंतु कार्पेटच्या साह्याने चेंडू निघून गेलाय. शॉर्ट ऑफ स्क्वेअर लेगला एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या स्थितीला आपण विचार केला तर चांगली गोलंदाजी होते. पॉवर प्लेचं बंधन आहे आणि या बंधनात मात्र पॉवरफुल गोलंदाजी करताना जयेश किनीला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी होते. आई गावदेवी चांदीप संघाकडून पहिलं षटक हाताळतोय जयेश किनी. कर्णधार आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज. इथून फटका तर चांगला खेळला गेलाय आणि डिस्टन्स सुद्धा क्लिअर झालाय. इथे आपण बघितलं तर फटक्यामध्ये ताकद होती. चेंडू बघितला, बॅटच्या पट्ट्यामध्ये आला आणि सरळ लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलं चेंडूला. 6 धावेनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. 4 चेंडूंचा एकंदरीत खेळ होताना पहिल्या 3 चेंडूला व्यवस्थितरित्या बघितलं गेलं आणि त्यानंतर आपण बघितलं तर एक मोठा फटका खेळला गेलाय. हात खोललेले आहेत. 4 चेंडू 8 डावा धावफलकावर लागल्या गेल्यात. इथून चेंज ऑफ पेस केलाय, गतीमध्ये परिवर्तन केलं आणि त्यामुळेच कदाचित फलंदाज तयार होता. गतीमध्ये चेंडू येईल याची वाट बघत होता आणि जेव्हा गतीमध्ये परिवर्तन केलं, हलक्या गतीने चेंडू फेकला गेला होता. तिथे थोडासा दुविधा मनस्थितीमध्ये फलंदाज मोठा फटका खेळण्याच्या तयारीत असताना मात्र हलक्या हाताने ढकलून दिला इनफिल्डच्या वरून एका धावेसाठी. धावा झाले धावफलकावर 9. पहिलं षटक प्रगतीवर. 5 चेंडूंचा खेळ होताना जयेश किनी गोलंदाज तयार होतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. इथून चांगला फटका खेळलाय. लॉंग लेगच्या वरून चेंडूला पाठवलंय 6 धावांकरिता. क्षेत्ररक्षक तिथे बनला होता. प्रेक्षक बनला होता क्षेत्ररक्षक आणि तिथे सुद्धा झेल सुटलाय सीमारेषेच्या बाहेर. धावा झाले धावफलकावर. आपण बघितलं तर पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर बिनबाद 15. घेतोय छोटासा आम्ही ब्रेक. चांगली फलंदाजी करताना आई गावदेवी माझीवली ब संघ पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. संतोष माडवी नवीन गोलंदाज येतोय. अनुभव आहे. अनुभवाने गोलंदाजी करावी लागेल. खूप मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये संतोष मडपी. जास्तीत जास्त पिंटे या नावाने ओळखला जातोय हा खेळाडू आणि मोठ्यांना रिस्पेक्ट कशी द्यायची संतोष मडवीला खरोखरच खूप छान पद्धतीने ठाऊक आहे. इथून आपण बघतोय बघा शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता.
जरी शॉर्ट लेनचा चेंडू असला तरी त्याच्या गतीने टाकला गेला होता, त्या गतीने फलंदाज बीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथून चेंडू निघून गेला यष्टीरक्षक जयेश किणी यांच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी करताना संतोष मडवीला आपण पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव फेकला गेलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा शॉर्ट लेनचा चेंडू होता. यावेळेला थोडासा अतिरिक्त बाउन्स आणि फलंदाज पुन्हा एकदा बीट झालाय पूर्णपणे. वन बाउन्सचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय पंचाच्या माध्यमातून. इथून संतोष मडवी खांद्याचा वापर करतोय आणि जेव्हा उंची आपली असते आणि खांद्याचा वापर करतात तेव्हा जास्तीत जास्त चेंडू बाउन्स होताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि हा जाणून बुजून केलेला बाउन्स होता. इथे हलक्या हाताने खेळलाय आणि बघा चेंज ऑफ पेस केला होता. मागील 2 चेंडूचा आपण विचार केला तर भरपूर गतीने चेंडू टाकले होते. इथून गतीमध्ये परिवर्तन केलं. व्हेरिएशन गोलंदाजाकडे आहे आणि गुणवत्ता ठासून भरले या गोलंदाजाकडे. त्यामुळे अनुभव आहे, गुणवत्ता सुद्धा आहे आणि ॲज अ बॉलर, ॲज अ बॅटर दोन्ही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करताना सातत्याने चांदीप गावाकडून असू द्या किंवा भिवंडी विभागामध्ये हा खेळाडू खेळताना असू द्या किंवा आगरी प्रीमियर लीग असेल, ग्रामीण प्रीमियर लीग असेल, खूप छान पद्धतीने कामगिरी होते त्याची. इथून बघा चौथा चेंडू तर अक्षरशः फलंदाजाला समजला नाही. फलंदाज पूर्णपणे बीट झाला इथे. आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेलेत. पहिल्या षटकात आलेल्या 15 धावा आणि त्यानंतर केलेलं कमबॅक संतोषने हे नवसाई संघासाठी, चांदीप संघासाठी चांगली गोष्ट आहे. पुन्हा एकदा संतोष मडवी तयार होतोय. चेंडू क्रमांक 5 आपल्याला बघायला मिळेल. 16 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. इथून चेंज ऑफ पेस. पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला हाताळताना पाहायला मिळतोय संतोष मडवी. शेवटचा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये. षटक सुद्धा लवकर हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण आतापर्यंत आपण बघितलं तर 5 चेंडू फेकून झालेत आणि 5 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केले. गुड बॉलिंग संतोष मडवी. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला यॉर्कर लेनचा चेंडू होता. 1 धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. 2 षटकांचा एकंदरीत खेळ होताना पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर 15 धावा होत्या आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीखेर बिनबाद 17 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी करताना संतोष मडवीने प्रभावित केलं सगळ्यांना की क्रिकेटवर वयाचा कुठल्याही प्रकारे परिणाम होत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले संतोष मडवीने. 40+ झालेत परंतु आज आई एकविरा चषक साखर ही स्पर्धा आपण बघितली तर इथे तरुण खेळाडूंचा भरणा असतो. अपोजिट संघामध्ये तरुण खेळाडूंचा भरणा आहे. चांगले बॅटर आहेत गावदेवी माजिवली ब संघामध्ये आणि त्यांच्या अगेन्स्ट चांगली गोलंदाजी करताना संतोष मडवीने आपल्याकडे गुणवत्ता आहे, आपल्याला चांगला गोलंदाज म्हणून का ओळखलं जातंय याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देताना संतोष मडवीला आपण पाहिलं. 6 चेंडू आणि त्यातले 4 चेंडू निर्धाव, 2 चेंडूंवर सिंगल आपल्याला पाहायला मिळाल्या. जबरदस्त अप्रतिम गोलंदाजी करताना संतोषला आपण पाहिलं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना जयेश किणी आपल्याला पाहायला मिळेल. या वेळेला आपण बघतोय इथून चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू निर्धाव निघून जातोय. याच पद्धतीचे चेंडू फेकावे लागतील. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चेंज ऑफ पेस केलाय. गतीमध्ये परिवर्तन. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चेंडूला मात्र अलगद झेललं गेलंय. पहिल्या विकेटचं होतंय पतन. गावदेवी माजिवली ब संघाला लागतोय पहिला हादरा. मिस्टर योगेशच्या रूपाने हा पहिला हादरा आपल्याला बघायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. विघ्नेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. चांगली कामगिरी करताना जयेश किणी आपण पाहतोय. मजबूत खेळाडूंचा भरणा आहे. जयेश किणी 2 ते 3 पर्वामध्ये आपण आग्री प्रीमियर लीगच्या बघितलं तर आयकॉन खेळाडू होता. दुसऱ्या बाजूने आपण बघतोय संतोष मडवी हा सुद्धा आयकॉन खेळाडू होता. त्याच्यानंतर आपण पाहतोय हेमेंद्रला.
हा सुद्धा एक चांगला खेळाडू होता, परंतु प्लेइंग 11 मध्ये आज दिसत नाही हेमेंद्र. इथून आपण बघितलं तर चेंडू निघून गेलाय निर्धाव. लागोपाठ 3 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलं होतं. 2 षटकार आले होते, परंतु त्यानंतर आपण बघितलं तर कमबॅक केलंय जयेशने सुद्धा. या वेळेला आपण पाहतोय चांगला फटका पाहायला मिळाला. स्वीट साऊंड ऐकायला आलं. लॉंगला क्लिअर केलं गेलंय. चेंडूला पाठवलंय 6 धावांकरिता. यज्ञेश चोगला मल्टी हा जर फलंदाजीला आला आणि त्याने लगातार 3 षटकार मारले तर ऋषांक पाटील, माफ करा, मल्टी उतरलेला आहे, तर यज्ञेश चोगला जर फलंदाजीला आला तर ऋषांक पाटील यांच्याकडून लगातार 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. इथून आपण पाहतोय रुपेजी पाटील साहेब यांचे पिताश्री नरेशजी पाटील साहेब आमची काळजी घेताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की कोणाला काय हवं आहे आणि ते बरोबर आणून देतात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना जयेश किनीला आपण पाहतोय. चांगला चेंडू होता, परंतु त्याही पेक्षा सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण होईल का? तर चेंडूला मात्र बघूया, पंच दर्शवतात 4 धावा. चौकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 27 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. या षटकाचा आपण विचार केला तर एक चौकार आणि एक षटकार, 10 धावा आलेल्या आहेत. 3 षटकांचा एकंदरीत खेळ होताना धावसंख्या 27 धावा, 1 गड्याच्या मोबदल्यात आई गावदेवी माजिवली ब संघाच्या. आमच्या मुख्य व्यासपीठावर पाटील अलीचे किंग आपल्याला पाहायला मिळतात. उद्या इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील मिस्टर ऋग्वेद अँड प्रथमेश पाटील. ऋग्वेद पाटील अपकमिंग यंगस्टार आहेत. अग्री प्रीमियर लीग यंदा खेळलेत आणि कॉन्फिडन्स लेवल जर त्यांचा बघितला तर खूप उंचावला होता. येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये साखरे गावातून ही नावं चर्चेत असतील. यावेळेला संतोष मडवीला मात्र टार्गेट केलं गेलंय. चेंडूला फेकून दिलंय लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. तुम्ही या पद्धतीचे चेंडू जर हाताळतील तर तुम्हाला परिणाम हाच भोगावा लागेल. कारण संतोष मडवीला सुद्धा माहीत होतं चेंडू जेव्हा पिच झाला तेव्हा त्याने सुद्धा निराशा दर्शवली या चेंडूवर. कारण बॅटच्या पट्ट्यामध्ये गेला होता. फलंदाजाला काही करायची गरज नव्हती. फक्त त्याने बॅटचं ब्लेड ओपन केलं, चेंडूला फेकून दिलं बाहेर 6 धावांकरिता. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना मिस्टर संतोषला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर आलेला षटकार, त्यानंतर वाढलेला आत्मविश्वास. फलंदाजासाठी येणारे 5 चेंडू चांगल्या पद्धतीने खेळले जातील का? परंतु संतोषकडे असलेला अनुभव 1 बाउन्स आपल्याला पाहायला मिळतोय. संतोषकडे असलेला अनुभव आणि या अनुभवाच्या जोराने केलेलं परिवर्तन चांगलं होतं. कमबॅक केलंय गोलंदाजाने. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर संतोष मडवी पिंट्या. इथून पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे. इथून बघूया, संतोष मडवी स्वतः धावले होते. इथून उलटा झेल होता. उलटा झेल घेण्यामध्ये थोडीशी अडचण निर्माण झाली. झेल सुटलाय. एक धाव येताना धावसंख्या आपण पाहिली तर 34 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. 3 चेंडूंचा खेळ होताना 34 धावा धावफलकावर, 1 गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 आहे आणि 4थ्या षटकातील 4था चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 चेंडू, 1 षटकार आलाय, 1 डॉट बॉल आला, 1 सिंगल आली. परिवर्तन केलंय पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर.
पुन्हा एकदा मात्र सरळ बॅटने खेळलेला हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. साईड स्क्रीनवर चेंडू जाऊन पडतोय. 6 धावा येतात. पहिलं षटक 2 धावांचा हाताळल्यानंतर इथून येणारे 6 चेंडू असं वाटलं होतं की पुन्हा एकदा मात्र दर्जेदार क्रिकेटचं आस्वादन चांदीपकरांना पाहायला मिळेल. परंतु गावदेवी माजिवली ब संघाचे दोन्ही बॅटर चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. संतोष मडवी विरुद्ध अटॅक आपल्याला पाहायला मिळतोय. इथून चिंजो पेस केलाय आणि गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. चेंडूवर बोटं फिरवली होती. हे फलंदाजाने हेरलं इथे आणि चेंडूला पुन्हा एकदा पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांकरिता. धावा झाले धावफलकावर आपण बघितलं तर 46 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 4थं सुरू आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय संतोष मडवी. फुलटॉस चेंडूला पाठवलंय. क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि चांगला झेल आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा हादरा बसतोय गावदेवी माजिवली ब संघाला. नवीन फलंदाज मैदानात येईल तोपर्यंत आपण तर 4 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 46 या धावसंख्येवर. गडी बाद झालाय. इन्फॉर्म बॅटर बाद झाला मिस्टर विघ्नेश. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय यज्ञेश चौगला, ज्यांच्यासाठी लगातार 3 षटकारांसाठी ऋषांक पाटील साखरे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. यज्ञेश येतोय मैदानाच्या आतमध्ये आणि विक्रांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. यज्ञेश आणि विक्रांतवर आता येणारे 12 चेंडू आहेत. 12 चेंडूमध्ये मोठे फटके खेळण्याची जबाबदारी असेल. षटक क्रमांक 5वं असेल, 4थं 5वं असेल आणि गोलंदाज येतोय मिस्टर वैभव. वैभवला आपण पाहतोय राईट आर्म ओव्हर द विकेट आणि पहिल्या चेंडूला फेकून दिलंय. वाईडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध, माफ करा, मिड विकेटच्या मधोमध चेंडूला 6 धावांकरिता पाठवलंय. या फटक्यामध्ये ताकद होती. या फटक्यामध्ये नजाकत सुद्धा होती. कारण थोडासा उजवेष्टीच्या बाहेर चेंडू होता आणि त्या चेंडूला मनगटाच्या साह्याने वळवलं, ताकद लावली या चेंडूवर आणि 6 धावांकरिता पाठवलंय. उजवेष्टीच्या बाहेर आला होता बघा. रिप्लेमध्ये आपण बघितलं तर खूपच बाहेरचा चेंडू होता आणि त्या चेंडूला तुम्ही मिड विकेट आणि वाईडिश लॉंग ऑफच्या मधोमध खेळतील तर नक्कीच तुमचं कौतुक करावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय वैभव. राईट आर्म राऊंड द विकेटने आलाय. गतीमध्ये परिवर्तन केलं, थोडासा बदल केला गेला आणि इथून एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. यज्ञेश येतोय आता समोर आणि लगातार 3 षटकारांसाठी ऋषांक पाटील साखरे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. कशा पद्धतीने खेळतोय, आपल्या संघाला एका सुस्थितीमध्ये नेण्याचं काम हे दोन्ही बॅटर करतील का? इथून चांगला फटका खेळला गेलाय परंतु क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय आणि संतोष मडवी कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीत. फलंदाज बाद होताना 0वर बाद झालाय. ऋषांक थोडासा नाराज आपल्याला पाहायला मिळतोय कारण लगातार 3 षटकारांसाठी प्राइज लावलं होतं आणि तो खेळाडू पहिल्याच चेंडूवर बाद होताना संघ हितासाठी मात्र एक मोठा फटका खेळण्याच्या नादात बाद झालाय. धावा झाल्या धावफलकावर आपण बघितल्या तर 53 धावा, 53 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. संतोष मडवीला आपण पाहतोय चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चेतन, छोटा चेतन.
चेतन आणि विक्रांत 12 मध्ये 23 वर खेळतोय विक्रांत. चांगली फलंदाजी केले विक्रांतने. तर दुसऱ्या बाजूने चेतन आताच आलाय, पहिल्या चेंडूचा सामना करेल. गोलंदाज आहे वैभव, पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर केलेलं कमबॅक हे बघण्यासारखं होतं. राऊंड द विकेटने आला आणि गडीत सुद्धा बाद केलाय. ओव्हर द विकेटने पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. इथून चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. एक धाव येताना एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 54 या धावसंख्येवर. 3 गड्याच्या मोबदल्यात 54 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 4.4 षटकांचा एकंदरीत खेळ होताना आई गावदेवी माजिवली ब संघ पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूने आपण बघतोय आई गावदेवी चांदीप हा संघ. सागरजी पाटील साहेब शिवसेना शाखा प्रमुख देपिबली यांच्याकडून लगातार 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. तर आई गावदेवी माजिवली ब संघातील खेळाडूंसाठी हे कॅश प्राइज आहे. सागरजी पाटील साहेब शिवसेना शाखा प्रमुख देपिवली यांच्या माध्यमातून मात्र हे बक्षीस आपल्याला पाहायला मिळतंय. आई गावदेवी माजिवली ब संघातील खेळाडूंसाठी हे बक्षीस आपल्याला पाहायला मिळतंय. धावा झाले धाव फलकावर 55. शेवटचा चेंडू असेल षटक क्रमांक 5 आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज तयार होताना वैभवला आपण पाहतोय. राईट आर्म राऊंड द विकेटने मारा करतोय. फटका चांगला खेळलाय, चेंडूला पाठवलंय. पुन्हा एकदा आपण पाहतोय मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी. धावा झाले धावफलकावर 61. 5 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्त होतोय आणि 5 षटकांच्या समाप्तीखेर 61 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. जीवी स्पोर्ट साई एकता बिरवाडी आणि दांडी ब दोन्ही संघांनी या षटकानंतर तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. तर दोघांना विनंती करेन, आपण फॉर्म घेऊन गेले असतील तर फॉर्म जमा करा प्लेइंग 11चे. आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी हजर राहायचं आहे. आणि त्यानंतर विनस टेंबोडे आणि सरपाडा 11 या दोन संघांदरम्यान मात्र शेवटची लढत असेल पहिल्या फेरीतील. त्यानंतर दुसऱ्या फेरीतील 2 सामने असतील आणि त्यानंतर तर 2-2 संघ प्रत्येक दिवशी निघतात. उद्याच्या दिवसामध्ये 8 संघ असतील, जे 4 दिवसामध्ये विजयी झालेले संघ आपल्याला पाहायला मिळतील. कडक मंगल इथे उपस्थित झालेले आहेत. कालच्या दिवसामध्ये त्यांनी मनोरंजन केलं होतं. खूप छान पद्धतीने डान्स त्यांचा पाहायला मिळाला होता आपल्याला. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आहे मिस्टर निलेश मडवी. निलेश मडवीला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर जबरदस्त प्रहार, एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला पाठवलं गेलंय. चार धावांकरिता चेंडू निघून गेलाय. चौकार आलाय. चौकारानंतर धावसंख्या मात्र झपाट्याने वाढताना पाहायला मिळते. 65 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. अजूनही उर्वरित चेंडू आहेत 5 आणि या 5 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे. इथून चांगला चेंडू होता, तेवढाच सुंदर फटका सुद्धा पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे आलाय चेंडूच्या खाली आणि नो चेंडू पंचाने घोषित केलाय. आणि इथून आपण बघितलं तर बघा, एकविरा चषक साखरे 2026 पर्व 17वा आहे आणि या 17व्या पर्वामधला हा पहिला फेकी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आता इथून बघा, हा नियम तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की थ्रो बॉल नो बॉल दिला जाईल व 2 धावांची पॅनल्टी लावण्यात येईल. तसेच त्या गोलंदाजास या पूर्ण स्पर्धेत पुन्हा गोलंदाजी करता येणार नाही. 2+1 नो बॉलची प्लस त्या बॉलवर काढलेल्या धावा, म्हणजेच या चेंडूवर आता 5 धावा मिळतील. कारण 3 पॅनल्टीच्या आणि 2 पॅनल्टीच्या, 1 नोची आणि 2 धावा काढल्या.
फ्री हिटचा इशारा पंचाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. इथून चांगला चेंडू होता. यॉर्कर लेनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. फ्री हिटचा चेंडू कशा पद्धतीने हाताळायचा हे आपल्याला वेदांतने दाखवलंय. वेदांतकडे एक क्षमता आहे, चांगली गोलंदाजी आहे, आर्म ऍक्शन सुद्धा खूप छान आहे वेदांतची. आणि ज्या पद्धतीने चेंडूला मात्र डिलिव्हर केला, पायामध्ये 2 पायांच्या मध्ये चेंडूला मात्र डिलिव्हर केला गेला होता. ही जमेची गोष्ट आहे. सुपर अप्रतिम गोलंदाजी करताना वेदांतला आपण पाहतोय. इथून फटका चांगला खेळला गेलाय. एक धाव मात्र पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा कुठल्याही प्रकारे प्रयत्न होताना दिसत नाही. धावा झाल्या धावफलकावर आपण बघितलं तर 71 71 3 चेंडूंचा खेळ होताना 71 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. पहिल्या 6 षटकांचा खेळ होण्यासाठी अवघे 3 चेंडू शिल्लक आहेत. आणि या 3 चेंडूमध्ये किती धावा येतील हे बघणं महत्वाचं आहे. कारण समोर संघ आहे तो गावदेवी चांदीप, याकडे सुद्धा चांगले बॅटर आहेत आणि एक मोठी धावसंख्या उभ्या करण्याचा कल दिसतोय. इथून बघा एसटी रक्षकाच्या हातामधून झालेली चुकी आणि या चुकीला माफी नाही. बाईचा इशारा येतोय आणि बाईच्या साह्याने 4 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त अप्रतिम मात्र चेंडू हाताळला गेला होता. बीट केलं गेलं एसटी रक्षकाला. 4 धावा येतात. 4 धावेनंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 75 75 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. षटक क्रमांक 6 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज वेदांत. यानंतर होणारा सामना जीबी स्पोर्ट साई एकता बिरवाडे आणि दांडी ब. दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी यायचं आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय आशुतोष व्यवहारे सरांकडून. दोन्ही संघांना विनंती करेन, जीवी स्पोर्ट साई एकता बिरवाडे आणि दांडी ब, इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी यायचंच आहे हे लक्षात ठेवा. विक्रांत, माफ करा वेदांत, आणि चेंडूला पाठवलंय 6 धावांकरिता. फुलटॉस चेंडू होता, व्यवस्थित संपर्क झाला, चेंडूला पाठवलं 6 धावांकरिता. अगदी सोप्या पद्धतीने हा षटकार खेळला गेलाय. कुठल्याही प्रकारची ताकद नाही. चेंडूला बघितलं, फुलटॉस चेंडू आहे. चेंडूला मात्र हलक्या हाताने खेळलं होतं. पाहिजे तेवढी ताकद सुद्धा दिसली नाही. परंतु प्रॉपरली टायमिंग या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच कारणास्तव हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. व्यवस्थित संपर्क झाला होता. इथून पुन्हा एकदा मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न होता. जयेश किनी चेंडूच्या खाली आलाय, जेल सुटलाय. आज आपण बघितलं तर जयेश किनी थोडेसे क्षेत्ररक्षण करताना फंबल झालेत. 83 धावा धावफलकावर लागल्या गेल्या तर विजयासाठी 84 धावांचं आव्हान समोर उभं केलंय. या मैदानावर आपण बघितलं, प्रमोद सरांनी सांगितलं सकाळच्या सत्रामध्ये की 2 वेळा 100 धावा सुद्धा पार झाल्यात. तर एक वेळा 6 बॉल 6 धावा सुद्धा झाल्या नाहीत. तर खेळपट्टी मात्र दोघांना सुद्धा साथ देते.
जय भवानी एंटरप्राइजेस साखरे 1,000 रुपये. भाल्या मामा राजू कुडू यांच्याकडून दुकटन यांच्याकडून 1,500 रुपये. शीतल संदेश पाटील घाटीम यांच्याकडून 3,000 रुपये, 3,333 रुपये. अर्णव सचिन पाटील साखरे यांच्याकडून 1,000 रुपये. निलेश वजे दुकटन यांच्याकडून 500 रुपये. अजय चौधरी हमरापूर यांच्याकडून 5,000 रुपये. भावेश वजे साखरे यांच्याकडून 5,000 रुपये. योगेश रमेश तरे टेंबोडे यांच्याकडून 2,000 रुपये. मनोज चौधरी नवसई यांच्याकडून 2,100 रुपये. नितेश तरे कैलास तरे शेठ गांजे यांच्याकडून 10,000 रुपये. या सर्व दात्यांचं आई एकविरा चषक साखरे या स्पर्धेच्या माध्यमातून रुपेजी पाटील साहेब यांच्या वतीने आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. चला दोन्ही संघांना विनंती करेन आपण टॉससाठी यायचं आहे. जीवी स्पोर्ट साई एकता बिरबाडे आणि दांडी ब, चला नाणेफेक करण्यासाठी या. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत लगेच. आई गावदेवी चांदीप आपणास नम्र विनंती असेल. जातात समालोचन कक्षामध्ये आम्ही करणार आहोत हलकासा बदल. ह्या धावा कशा पद्धतीने पार केल्या जातील, जे मोठं टार्गेट उभं केलंय गावदेवी चांदीप संघासमोर, या धावांचा पाठलाग यशस्वीरित्या पार केला जाईल की नाही हे सर्व सांगण्यासाठी मायक्रोफोनवर आम्ही करतोय हलकासा बदल. आदरणीय प्रमोद शेडगे सरांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. विजयासाठी टार्गेट यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं 84. या अगोदर आपण मनोजी पाटील यांचा आवाज आपण ऐकलात या स्पर्धेच्या माध्यमातून. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांचा आवाज या स्पर्धेला पाहायला मिळतोय, ऐकायला मिळतोय. आई एकविरा चषक साखरे 2026 चा चौथा दिवस सलग पाहायला मिळतोय या स्पर्धेचा. आई गावदेवी चांदीप टीम बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. केतन आणि वैभव अशी सलामीची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये. तर पहिलं षटक हाताळण्याकरिता विघ्नेशला आपण पाहतायत. पहिला बॉल केतनने यावेळेला पिकअप शॉट खेळलाय आणि सरळ बॉलला फेकून दिलाय षटकारासाठी. अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळाला. जसा बॉल डिलिव्हर्ड झाला बॅट फिरवण्याची शैली अफलातून पाहायला मिळाली. विघ्नेश करपडीच्या बॅटमधून एक अप्रतिम आणि देखना फटका पाहायला मिळतोय. इरादे पक्के स्पष्ट केलेत. पहिल्या बॉल पासून मात्र यावेळेला शांत राहायचं नाहीये. 84 धावांचा जरी पाठलाग असला तरी या वेळेला माझे इरादे पक्के स्पष्ट.
दाखवायच्या आहेत विघ्नेश खरपडेच्या गोलंदाजीवर. चांगला बॉल होता, थोडासा खाली राहिला आणि सरळ बॉल मात्र विकेटकीपरच्या हातामध्ये, योगेशच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा गोलंदाज विघ्नेशला आपण पाहतायत. अप्रतिम ऑन द टोस खेळला गेला, स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगला फटका इनफिल्डच्या वरून, मात्र पॉवर प्लेचा परिपूर्णतः फायदा उचलत असताना फलंदाज केतनच्या बॅटमधून देत दनादन फलंदाजी. 2 चौकार आले 3 बॉल मध्ये. चांगली सुरुवात झाली. आक्रमणाचा परवाना 2 षटक म्हणजेच पॉवर प्लेची, कारण पॉवर प्ले मध्ये जेव्हा धावा येतात ना तेव्हा मात्र मिडल ऑर्डरचे फलंदाज थोडेसे रिलॅक्सेबल खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. काय फटके खेळले, दोन्ही शानदार चौकार पाहायला मिळाले. पहिल्या बॉलवर चौकार, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवर चौकार, पहिल्या बॉलवर षटकार आला होता. यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल बाहेर निघाला आणि त्यानंतर आपण पाहतायत विघ्नेश चांगली गोलंदाजी करतोय. कमबॅक कसं करावं हे मात्र आतापर्यंत दर्शवून दाखवून दिले गेले. बॉल टॉस झाला, ऑफ्टनच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केला होता आणि सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये. आतापर्यंत 10 रन. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला चांगला फटका आहे, टक्कन आवाज आलाय, अर्थातच शानदार ब्युटिफुल षटकार. डॉन यांचं मात्र षटकाराने स्वागत. 6. फोर्स केलं होतं, काय फटका खेळला होता, फोरआर्मचा चांगला वापर केला आणि सरळ बॉलला फेकून दिलं षटकारासाठी. विघ्नेश खरपडे या गोलंदाजाचा खरपूस समाचार घेत असताना केतनला आपण पाहत आहेत. फॅन्टास्टिक स्ट्रोक ऑन साइडला, पिकअप शॉट, मॅग्निफिसंट बॅटिंग. दिस इज अ ट्रिमेंडस बॅटिंग. अतिशय सौंदर्यपूर्ण फटके पाहायला मिळत आहेत. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना मात्र काय बॉलला रीड केलंय. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, विघ्नेश खरपडेचा हा बॉल, हाय आर्म ऍक्शन, मात्र थोडासा शॉर्ट ऑफ लेन बॉल होता आणि अगदी मात्र पोझिशन मध्ये आले. सुपर बॅटिंग करत असताना पिकअप शॉट, बॉटम हँडचा चांगला वापर, टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक अँड टॅलेंट केतनच्या बॅटमधून मात्र या वेळेला षटकार चौकारांचा पाडा बोलत असताना पाहायला मिळतो आणि पहिल्या षटकामध्ये दमखम दाखवणारं हे षटक केतनच्या नावावर. 6 बॉलमध्ये 22. ॲक्युरेट बॅटिंग, फक्त 2 डॉट आणि ते 3 षटकार 1 चौकार. मिस्टर गौतम अक्रे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसामध्ये दांडी बी टीमला सुद्धा प्राधान्य दिले गेले आणि अतिशय चांगलं खेळ आपल्याला पाहायला मिळेल. जीवाला आपण पाहू शकतायत, एक अप्रतिम गोलंदाज, फिरकीचा जादूगर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. जीवी स्पोर्ट्स एकता बिरवाडी टीम, पियुषला गोलंदाजी मार्कवर आणलं गेलंय. पहिल्या षटकामध्ये 22 धावा, 84 धावांचा पाठलाग करताना चांगली बॅटिंग. जे स्ट्रोक यायला हवेत ते स्ट्रोक मात्र आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळे भारतातील फटके आणि त्या अनुषंगाने त्याची बॅटिंग होत असताना आतापर्यंत पाहायला मिळतंय. क्लास दाखवलाय. सध्या धीरज चोगला आपण पाहतायत तर मॅच ऑनलाईन मॅचचा आनंद सुद्धा घेत असतील. सध्या आउट ऑफ इंडिया आहेत आणि त्यामुळे आपण पाहू शकतायत त्याची कुठेतरी गोलंदाजीची चुणूक थोडीशी जाणवत असेल. बॅटिंग मध्ये तरी पॉवरफुल बॅटिंग केली, परंतु गोलंदाजीमध्ये आता पियुष भरून काढेल का. यावेळेला अप्रतिम बॅकफुटला गेले, वैभवचा शानदार आणि अप्रतिम नेत्रदीपक चौकार. गुड शॉट, 4 रन, चौकार. आदरणीय सन्माननीय अंकितजी घरत साहेब यांना मी विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल. मॅच क्रमांक 3 आपल्या भेटीला येते. दांडी ब संघ प्रशांत पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतो. त्यांनी फर्स्ट नंबरचं प्राइज या स्पर्धेच्या माध्यमातून सौजन्य केलंय. विकी 11 विकी वजे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. तो वालिव पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट. क्या बात आहे वैभव, वाह काय बॅटिंग सुरू आहे. चौकार षटकारांचा पाडा बोलला जातोय आणि आई गावदेवी चांदीप टीम जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. तब्बल 30 या धावसंख्येवर 30 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत.
अप्रतिम चांगला फटका होता. बॅकफुटला गेले. बॅकफुटला जात असताना चेंडूला फक्त दिशा दिली. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ म्हणतात ना, ते योग्य आहे आणि तेच केले आतापर्यंत. फलंदाज वैभवच्या बॅटमधून धावांचा वेग वाढलाय. 30 रन तब्बल 54 रनची आवश्यकता. पियुष गोलंदाज पियुष थोडासा दबावाखाली जरूर असेल. अनुभव तेवढा नाहीये, परंतु टॅलेंटची कमी सुद्धा नाहीये. पुन्हा एकदा गॅप शोधला. वा वैभव वा, काय जबरदस्त बॅटिंगचं या वेळेला सौंदर्यपूर्ण फटके पाहायला मिळत आहेत. पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक्ड बॅटिंग आतापर्यंत वैभव आणि केतनच्या बॅटमधून 3 बॉलमध्ये 3 सलग लगातार चौकार. शॉट सिलेक्शन अप्रतिम पाहायला मिळतं आणि आउटफील्ड जर आपण पाहिली तर थांबण्याचं नाव घेणार नाहीये. बॉल 9 बॉल आतापर्यंत डिलिव्हर्ड केलेत, त्यामधले 7 बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेत. यावरून त्यांचा क्लास. जाणता राजा खार्डी चषक आपण पाहिलं. जाणता राजा चषक खार्डीच्या मैदानात महेशजी भोईर साहेब यांची ती स्पर्धा पाहायला मिळाली आणि त्या स्पर्धेमध्ये आई गावदेवी चांदीप टीमने सुद्धा उत्कृष्ट दर्जाचा खेळ दाखवला होता आणि तिथून हा संघ एवढा फॉर्ममध्ये आला की अप्रतिम. कारण एकदा का तुम्हाला ऊर्जा मिळाली तर डेफिनेटली तुम्ही मात्र सातत्याने चांगली कामगिरी करत राहता. 34 धावा आणि त्यामध्ये तुमचं बॉन्डिंग असणं फार गरजेची गोष्ट आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये एकमेकांना समजून घेणं, तुमचं बॉन्डिंग, मतभेद न करणं आणि सर्व धर्म समभाव म्हणून हा खेळ ओळखला जातो. टॉस दांडी बी टीमने यावेळेला जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. इथून मात्र वैभवचा क्लास पुन्हा एकदा थांबणार नाहीये. वैभव चौकारांचा यावेळेला बेताज म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉलवर 4 खणखणीत सनसनाटी चौकार. फार कठीण असतं. चौकारांचे मात्र आपण पाहिले तर 6 बॉलमध्ये 6 चौकार मारलेत. कित्येक वेळा फलंदाजांनी आपण सातत्याने पाहिले. त्यामध्ये उल्लेख करावासा वाटेल विनायक पाटील बाबूचा 2 वेळा 6 बॉल 6 चौकार. एक दातिवरेच्या मैदानात साने गुरुजी पटांगण दातिवरे आणि त्यानंतर ससूनगरच्या मैदानात 2 वेळा कारनामा केला. 10 बॉल 10 चौकार महेंद्र अहिरे या खेळाडूला आपण पाहिलं. तिथे विकेट डाऊन. 5व्या बॉलवर चौकार मारण्याचा प्रयत्न केला आणि इथे फलंदाज फसतोय. महेंद्र मेरे जो दापचेरीचा होता, उमरोळीचं मैदान दणानून सोडलं होतं. 10 बॉल 10 चौकार मारणारा खेळाडू ठरला गेला होता. त्यानंतर आपण पाहिलं तर दीपेश पाटील सारखा खेळाडू जुचंद्रचा, दत्ता स्पोर्ट जुचंद्र या टीमचा 6 बॉल 7 चौकार मारण्याची किमया त्याच्या सुद्धा नावावर आपल्याला पाहायला मिळते. बरेच असे खेळाडू आहेत ज्यांनी 6 बॉल 7 चौकार मारण्याची किमया आपल्या करिअरमध्ये केले. चांगली बॅटिंग यावेळेला पाहायला मिळाली. सुपर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 38-38. सलामीवीर कसे असावेत याचं ताजं उदाहरण यावेळेला दिलं गेलं. वैभवच्या बॅटमधून धावांचा वेग वाढला. 40+ क्रिकेट आता जयेश किनी आपल्याला पाहायला मिळतोय. एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज म्हणून ज्याची शैली. पियुषला अखेरकार विकेट मिळाली. पियुषने दबाव हटवला. यावेळेला ऑन साईडला मनगडाचा चांगला वापर केलाय. सुपर टायमिंग. बिग ब्लो. मॅसिव्ह हिट पाहायला मिळतोय. काय फटकेबाजी सुरू आहे. जशी काल वैभव सूर्यवंशी या फलंदाजाने 175 धावा 80 बॉलमध्ये 15 चौकार 15 षटकार आणि अंडर 19चा वर्ल्ड कप त्याच्याचमुळे आला. 411 धावा चेसिंगसाठी दिल्या असताना इंग्लंड संघाच्या गोलंदाजांना नाकी न मानलं होतं. असा फलंदाज वैभव सूर्यवंशीला पाहिलं तर एका साईडला टेनिस बॉल क्रिकेटचा कालच ISPLचा सांगता झाला आणि जगन्नाथ सरकार जगत सरकारला मात्र ती कार मिळाली. केतन म्हात्रेसारखा खेळाडू, एक ग्रामीण भागातील खेळाडू मात्र पुढे जात असताना त्याचं स्वप्न होतं. त्यांच्या घरच्यांनी खूप सपोर्ट केलं आणि तो खेळाडू मात्र आज पुढे जात असताना पाहायला मिळतो. तर एका साईडला वाईल्ड एंट्री कार्ड जी मिळाली आयुब शेखला, ते सेकंड रनर अप राहिले आणि एका साईडला भावेश पवार आक्रमकता सिद्ध करत असताना पाहायला मिळाला होता. तर गुड्ड्या प्रथमेश ठाकरे ISPLचा बेस्ट फिल्डर म्हणून ज्याला ओळखलं गेलं, त्याच्या करिअर मधलं मोठमोठ्या स्पर्धांमध्ये या अगोदर त्याने 10 PL
स्पर्धा गाजवली होती आणि तिथे बेस्ट फिल्डरचा किताब मिळवला होता. म्हणजे फिल्डरला सुद्धा किती महत्व आहे या क्रिकेटच्या खेळामध्ये हे आपण जाणलंय. संघाची धावसंख्या 44, विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहिलं तर 40 रनची आवश्यकता आहे. विघ्नेश करपडे पुन्हा एकदा ऑन साईडला. फटका तर छान आहे परंतु फिल्डरने केली चुकी. चुकीला माफी नाहीये क्रिकेटच्या खेळामध्ये. आता इथून जर आपण पाहिलं तर केतन सारखा एक सेट फलंदाज आणि त्याचा झेल सोडणं म्हणजे किती त्रासदायक असेल. येणारी वेळ येणारे बॉलवर दिसतील, कारण एक गोलंदाजांचा कर्दन काळ म्हणून जो ओळखला जातो. आई गावदेवी माजिवली बी टीम याच मैदानात त्यांनी खूप चांगला खेळ केलाय सातत्याने. त्यांच्या पाठीमागे नेहमीच आपण पाहिलं तर प्रकाश जाधव हे उभे असतात. त्यानंतर धनेश शेलार यांना आपण पाहतात, नितीन जाधवला आपण पाहू शकतायत. असे कित्येक मात्र आपण पाहिलं तर अप्रतिम चांगला बॉल होता. खूपच वेग होता या बॉलवर, काही समजलं नाही. जयेश किनीला लेग बायचा इशारा अजित म्हात्रे सरांकडून येत असताना एक रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 46 या धावसंख्येवर. विजयासाठी 38 रनची आवश्यकता. अगदी लेग स्टंप मिसिंग होतं आणि त्यामुळे आपण पाहिलं तर पंचांनी लगेच तिथे नाकारलं. आशुतोष व्यवहारी सर एका साईडला पाहायला मिळत आहेत. हेच पंच पुन्हा एकदा आई कोसमाई चषकाला पाहायला मिळतील. 15 ते 22 असा क्रिकेटचा महासंग्राम. त्यावेळेला बॅटची एज पुन्हा एकदा चुकांवर चुका, परंतु इथे वन मॅन फॉल्ट इज अनदर मॅन लेसन. पुढच्या स्टेज तर मागचा खेळाडू शाना होतोय आणि फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळेल. केतनच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. केतन 8 बॉलमध्ये 23, 287.5 स्ट्राईक रेट, 3 षटकार, 1 चौकार. ग्रेट बॅटिंग. चांगली बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. केतन सलामीवर कसे असावेत केतन, वैभव आणि आता मात्र या वेळेला आपण पाहतायत बॅटर मैदानाच्या आतमध्ये संतोष मडवी. ज्यांनी सांगितलं अप्रतिम जनता राजा चषकामध्ये की फिटनेसवर तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. आता क्रिकेट खूप फास्ट झालंय, त्यामुळे काही गोष्टी मात्र दुर्लक्ष करता तुम्ही क्रिकेटवर फोकस करा. ज्या काही गोष्टी करायच्या त्या मॅच समाप्त झाल्यानंतर संध्याकाळी त्या गोष्टी करू शकता. 46ला 2, 3 बॉल्स आतापर्यंत जर आपण पाहिलं तर खेळ संपन्न होत असताना आता बॉल आहेत 21 बॉलमध्ये विजयासाठी 38. हे सामन्याचं समीकरण. विघ्नेशने कमबॅक केलंय. आतापर्यंत त्याने 1 विकेट मिळवले, 23 धावा खर्च केलेत. तिसऱ्या बॉलवर विकेट मिळाली. संतोष मडवी 2 ते 3 मॅन ऑफ द सिरीज बाईक ज्याच्या नावावर भिवंडी परिसर दणानून सोडलं होतं 2 बंधूंनी, संदीप मडवी. आणि यावेळेला पुन्हा एकदा तीच दहशत, तोच दरारा. टायगर अभी जिंदा है दर्शवणारा हा षटकार. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर दादा या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं, पिंट्या या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं. साखरेगावचा जावई म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते आणि साखरेकर सुद्धा मात्र त्याच्या बॅटिंग आणि बॉलिंगच्या प्रेमात पडताना पाहायला मिळतात. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते तब्बल 52 धावा, 52 रन. 20 बॉल आणि 32 रन हे सामन्याचं समीकरण. ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक स्ट्रोक. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. साधं राणीमान परंतु बॅटमधून बॉलमधून उच्च विचार संतोष मडवीच्या पाहायला मिळतात. विघ्नेशला इथे धावा खूप येत असताना पाहायला मिळत आहेत. एक्सपेन्सिव्ह ओव्हर आतापर्यंत 29 धावा खर्च केलेत. कमबॅक करेल का या बॉलवर? चांगला बॉल होता. सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना मात्र सन्मान दिला. चांगल्या बॉलवर सन्मान कसं द्यायचं हे मात्र या बॉलवर स्पष्टपणे दिसून आलं की फक्त तुम्ही ब्रँडेड शूज घातले, कपडे घातले, कॅप ब्रँडेड असली, गॉगल असलं तर तुम्ही क्रिकेटर बनत नाही. तर त्यासाठी संपूर्ण डेडिकेट करावं लागतं. क्रिकेटचा खेळ हा मात्र बुद्धिमत्तेचा क्रिकेटचा खेळ म्हणून ओळखला जातो. त्यासाठी तुम्हाला समर्पित करावं लागतं, स्वतःला झुकावं लागतं. जितकं तुम्ही झिजाल तितके तुम्ही चमकाल. 52ला 2. यावेळेला ऑन साईडला सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. संतोष मडवी सॉफ्ट डिसमिसल. बॅक टू द डगआउट. गॉन.
असंख्य स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर 52. आता विजयासाठी जर आपण पाहिलं 22 रनची आवश्यकता, 32 रनची आवश्यकता आहे. सामना बॅलन्सिंग आहे. 32 रन हवेत. अजून सुद्धा अपेक्षित धावा आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पंकज मडवीला आपण पाहतायत. 18 बॉल आणि 32 रन हे सामन्याचं समीकरण. 84 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत अंडरस्टँडिंग बॅटिंग पाहायला मिळाली. विश नेटवर्कवर सध्या आहोत आपण. अतिशय चांगला दमदार आणि अप्रतिम क्लॅरिटी आणि रील्स व्हायरल करण्यामध्ये मुनीत कुडूचा खूप मोठा सिंहाचा वाटा पाहायला मिळतो. एडिट करणं ही सुद्धा सोपी गोष्ट नाहीये. सगळ्या गोष्टी मात्र तुम्हाला त्या म्युझिक सहित कोणत्या फटक्याला कशा पद्धतीने म्युझिक द्यायची, कोणत्या ठिकाणी मात्र समालोचकाचा आवाज परफेक्ट बसेल ते दर्शवायचं, या सर्व काही गोष्टींचा सुद्धा मात्र अभ्यास करावा लागतो आणि तेव्हा तुम्ही एक चांगले व्हिडिओ एडिटर होता. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅकलिपचा वापर केला होता. इथे सुद्धा मात्र विकेट मिळते. कमबॅक केलंय. चौथ्या षटकातील पहिल्या बॉलवर पियुषने कमबॅक केलंय. पहिल्या षटकामध्ये त्याने 22 धावा खर्च केल्यानंतर सुद्धा मात्र आणि इथून मात्र फलंदाज बाद होताना यज्ञेश गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. अर्जुला आपण पाहू शकाल. जयेश किनीला परतावं लागेल बॅक टू द डगआउट. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. ज्या पद्धतीने दोन्ही टीमकडे 50-50% चान्सेस आहेत. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. थोडासा बॉल टॉस झाला आणि जयेश किनी ऑन साईडला खेळण्याचा मनसुबा त्याने बाळगला होता, परंतु तेवढं एलिव्हेशन मिळालं नाही. प्रॉपरली मिडल ऑफ द बॅटने बॉल कनेक्ट होऊ शकला नाही आणि त्यामुळे फिल्डर त्या ठिकाणी तैनात होते. जितेश कोणतीही चुकी केली नाही. करणने झेल टिपला गेला. अतिशय चांगला झेल. ह्याला बाउन्स, तिखट बाउन्स पाहायला मिळतो. काय बॉल डिलिव्हर्ड केला. प्रत्येक गोलंदाजाची एक इच्छा असते की 6 बॉलमध्ये मी एखादा तरी असा बाउन्स करावा. एकतर तो परफ्यूम डिलिव्हरी असावा, एकतर तो मात्र पूर्णपणे बीट गुडलेन स्पॉटवरून जेव्हा बॉल अचानक कुसी घेतो त्यावेळेला तिथे पंच काहीच करू शकणार नाही, कारण तो नॅचरल बाउन्स असतो. कधी कधी अधून टाकण्याचा प्रयत्न केला जातो जाणून बुजून, जेणेकरून विकेट मिळावी, टॉपेज लागावं आणि तिथून मात्र विकेट कधी कधी मिळाली जाते. यावेळेला ऑन साईडला मिस्टामिंग स्ट्रोक आहे. ऑन ड्राईव्ह खेळत असताना एक रन तर मेल, दुसऱ्या रनसाठी पलटले, मात्र बॉल डायव्हर्ट झाला समोरून आणि इथून पाहता पाहता 2 रन्स मिळत आहेत. अर्जुच्या बॅटमधून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 54. 54. आता विजयासाठी 30 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहे तुमच्याकडे 15 बॉलमध्ये 30 रन हे सामन्याचं समीकरण. प्रत्येक बॉल मागे 2 रनची सरासरी मेंटेन करावी लागेल. दत्तात्रय वजीर साहेब मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला दिशा दिली गेले. एक रन तर मेल. एकेरीने संघाची धावसंख्या 55. 55. लॉस ऑफ 4 विकेट. लॉस ऑफ 4 विकेट. अटीतटीच्या लढतीमध्ये कालच्या दिवसात आपण पाहिलं, तिसरा दिवस संपन्न झाला. अगदी एन्जॉय केलं प्रेक्षकांनी सुद्धा युट्यूबच्या माध्यमातून विश नेटवर्क या चॅनेलवर. यावेळेला ऑन साईडला खडे स्ट्रोक खेळलाय, परंतु एलिव्हेशन प्रॉपरली मिळालंय का? यस, डेफिनेटली डिस्टन्स क्लिअर होईल. पंकज मडवीच्या बॅटमधून येईल फ्लॅट 6 षटकार. अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला आणि प्रज्योत पाटील यांचं षटकाराने स्वागत केलं. सध्या प्रशांत पाटील यांना चीरअप करण्यासाठी त्यांच्या संघाला प्रथमेश पोचलेत, ऋग्वेद पोचलेत, प्रज्योत सुद्धा पोचलेत आणि चिल्लर पाटी यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता, त्या पोझिशन मध्ये आले होते आणि इथून पाहता पाहता जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या लेग बाईच्या स्वरूपात 1 पुढे सरसावेल. ती जाऊन पोहोचते 62 धावा, 62. लॉस ऑफ 4 विकेट. 12 बॉल आणि 22 रन. नीट 22 रन्स फ्रॉम 12 बॉल्स. सध्या पिंटू वजे आपण पाहताय
अंकीची गरज चर्चा करत असताना आमच्या व्यासपीठावर मुनीत कुडू कॅमेऱ्यात बंदिस्त करतायत. 62 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एका साईडला प्रिन्स यादवला आपण पाहू शकतायत. सध्या ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. सौरभ एक हलकीशी धून. साखरे गावाचं नाव गाजतोय साऱ्या महाराष्ट्रात. क्रिकेटचा हा सोहळा सजलाय साखरेच्या मैदानात. रुपेश पाटलांची मेहनत आणि आईचा आशीर्वाद. आई एकवीरा चषक घुमतोय क्रिकेटचा. 62ला 4, 12 बॉल आणि 22 रन. सौरभ तरे यांच्या आवाजाची काळजी त्यांनी 4 दिवसांमध्ये घेतले. विघ्नहर्ता डीजे अभिषेक देव आणि सौरभ तरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ला 4 षटकांच्या समाप्ती अखेर. आता विजयासाठी 12 बॉल आणि 22 रन. इथून सुद्धा मॅच टर्न होऊ शकते. या बॉलला मात्र लेफ्ट केलं होतं. अगदी खूपच बाहेर होता. सेकंड लाईनच्या बाहेरून आपण पाहिलं तर. आणि यस वाईटचा इशारा येत असताना पाहायला मिळतो. अजित म्हात्रे सरांकडून 1 रन ऍड होईल. आता 12 बॉल आणि 21 रन विजयासाठी आई गावदेवी चांदीप या टीमला. चांदीप गावात सुद्धा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. 5, 6, 7, 8 मार्च. त्यावेळेला ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सिंगल तर मेल तिथे थोडेसे स्लिप होत आहेत. विघ्नेश खरपडे पुढे सरसावले गेले होते आणि पाहता पाहता संघाची धावसंख्या 2च्या मदतीने जाऊन पोहोचते 65. 65 धावा 11 बॉल आणि 19 रन हे सामन्याचं समीकरण. 11 बॉल 19 रन. पंकज मडवी एक जुना जाणता खेळाडू आहे. भरपूर वर्षांचा अनुभव त्याच्या पाठीशी पाहायला मिळतो. यावेळेला चेंज ऑफ पेस जरूर डिलिव्हर्ड केला होता, परंतु अगोदरच ओळखलं होतं आणि मनगडाचा चांगला वापर करत असताना या बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. माइंड ब्लोईंग शॉट, षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा ज्या पद्धतीने गोलंदाज ओव्हर द विकेटने आला. बॅक ऑफ द हँडचा वापर केला होता. मनगडाचा चांगला वापर केला आणि सरळ बॉलला मात्र पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट षटकार. षटकार आणि संघाची धावसंख्या 71 धावा. स्विच हिटचा ब्रह्मास्त्र वापरलंय आणि परफेक्ट स्विच हिट पाहायला मिळतो. बऱ्याच या 3 ते 4 दिवसांमध्ये स्विच हिट परफेक्ट आपल्याला पाहायला मिळाला. पंकज मडवीच्या बॅटमधून कलात्मकतेचे आविष्कार दाखवणारे फटके आतापर्यंत त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतात. या षटकाराने संघाची धावसंख्या सुस्थितीमध्ये 77 धावा. आता विजयासाठी सामन्याचं समीकरण सोपं करून ठेवलंय. फक्त आणि फक्त आता 7 रनची आवश्यकता. त्या अनुषंगाने तो बॅटिंग करतोय. 9 बॉल आणि 7 रन. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. बॉल निघून जाईल शॉट थर्ड मॅनला. तत्पूर्वी सिंगल मेल. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 78च्या घरामध्ये. 8 बॉल आणि 6 रन हे सामन्याचं समीकरण. आई गावदेवी चांदीप या टीमला विजयासाठी. आई एकविरा चषक साखरे आपण पाहतायत. 17वं पर्व. गेली 16 पर्व कशी गेली समजलंच नाही आणि 17वं पर्व सुद्धा अफलातून पाहायला मिळतं. 1 वर्षाच्या अगोदरची डेट अनाऊन्स केली जाते अशी ही स्पर्धा पालघर जिल्ह्याची ब्रँडेड स्पर्धा पाहायला मिळते. 6 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी डेट सेव्ह करा. बक्षिसांमध्ये मात्र वाढ होताना पाहायला मिळेल. सर्व संघांना जे एकत्रित केलं जाईल आणि त्यानंतर मात्र लाख मोलाची स्पर्धा होईल का. यावेळेला फिनिशिंग टच सरळ मात्र बॉलला फेकून दिलंय आणि इथून विजयावर शिक्कामोर्तब करणारा हा षटकार. क्लास टायमिंग बाय पंकज मडवी. अर्जू एका साईडला. अर्जुने मात्र फिनिश केलं. बॅक ऑफ द हँडचा वापर केला होता. बॉलला फ्लाईट दिली होती. शफल झाले आणि कृष्णा लक्ष्मण सातपुते स्टाईल मध्ये षटकार ठोकला अर्जू घरजच्या बॅटमधून.